श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने मालोटी टोल नाका बंद आंदोलन करण्यात आले। माहितीनुसार अंजूर फाटा ते चिंचोटी हायवे रस्ता अतिशय खराब झाला असून रस्त्यात मोठे मोठे खड्डे पडले आहेत। मात्र टोल नाका हा अजूनही सुरूच आहे। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे। तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गरोदर मातांना व आजारी रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे। वारंवार तक्रार निवेदन देऊनही रस्ता दुरुस्तीकरण झाले नाही। त्या अनुषंगाने श्रमजीवी संघटना वाहतूक युनियन शाखा अंजूर फाटा ते चिंचोटी श्रमजीवी संघटना महाराष्ट्र यांनी तीव्र आंदोलन केले व निवेदन दिले। तर चला पाहूया यावेळी काय म्हणाले श्रमजीवी संघटनेचे बाळाराम भोईर। आमचा लढा न्यायासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी, आमचा लढा न्यायासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी। टोल बंद झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। टोल बंद झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। कोण म्हणतो करणार नाही, करण्याशिवाय काय परिस्थिती आहे इथे हा जो टोल नाका आहे, या टोल नाक्याच्या संदर्भामध्ये अनेक अपघात होतात। रस्ता अतिशय खराब आहे आणि या खराब असलेल्या रस्त्यामुळं लोकांचे अपघात होतात। गरोदर मातांना, वयोवृद्ध लोकांना अजिबात जाणं इथं उचित झालेलं आहे। म्हणजे अजिबात खूप त्रास होतो इथे आणि म्हणून आपण या ठिकाणी आज आंदोलन करीत आहोत आणि टोल बंद करतो।